आपण असं बघा की पूर्वी आपल्या घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं घरामध्ये नवीन येणारी मुलगी तिला आपल्या घरामध्ये सामावून घेणं अशा गोष्टी खूप सहजतेने होत जायच्या. पण आता बदलत्या या सगळ्या काळामध्ये आपले आव्हानं आता बदलली आहेत. आता फार आपल्याकडची एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाहीयेत. नोकरीमुळं दोघांना बाहेर पडावं लागतं आहे. मुलींना उत्तमपणे शिक्षणाच्या संधी आहेत. त्या स्वतः आता अर्थार्जन करतायत. त्यांचा स्वतःचा त्यामध्ये से आहे आणि तो असला पाहिजे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये अ, जीवनामध्ये लग्नानंतर होणारे जे बदल आहेत, त्याबद्दल आता सांगणारं, बोलणारं असं घरातलं आता कोणी माणूस राहिलं नाहीये. बरोबर. पण ती भूमिका आजही कोणीतरी केली पाहिजे. बरोबर. अशा वेळेला ही भूमिका घरातलाच कोणीतरी जाणता माणूस करत होता. करेक्ट. अगदी, बरोबर. अगदी. ती आता व्यवस्था संपत चालली. आता ती व्यवस्था थोडीशी बदलत्या कुटुंब पद्धतीमुळे आता ती जरा खरं. बदलत चालली आहे. पण मग ते काम पुढे पण चाललं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून हे प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटरचं ही कल्पना. कन्सेप्ट आम्ही आणली आहे.